अभिवादन करता हूँ। मैं नागौर जिले से पतंग पतंग करो, पतंग पतंग 7 नंबर बटन। कृपया मागील जे माझे बंधू आहेत त्यांना विनंती आहे, सर्वांनी खाली बसून घ्या। थोड्याच वेळात इथे कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। बंधू अरुण बोर्डे, रमाकांत जी, येथे उपस्थित सगळे माझे बंधू भगिनींनो, मी सर्वप्रथम तर आता जे खूप सुरेली आवाजात ते गाणे प्रस्तुत करत होती प्राची, पंचशीला भालेराव, ते ऐकत असेल तर मी त्याला हे सांगू इच्छितो की पंचशीला, मी आज तुझा एक मोठा फॅन झालेला आहे। म्हणजे ज्या जोशात तू आज हे प्रस्तुती करत होती, मी लोकप्रतिनिधी आहे आणि लोकांना काय पाहिजे हे लोकप्रतिनिधीला माहीत असायला पाहिजे। लोकांना आज भाषण नाही पाहिजे होतं, तिचं गीत कंटिन्यू व्हायला पाहिजे होतं, हो ना काका? मला माहित है कि इतनी अच्छी महफिल सजी हुई है, तो सब जने चाह रहे थे कि इनके गानों का कार्यक्रम कभी खत्म नहीं होना चाहिए करके, लेकिन मैं आपसे रिक्वेस्ट करूंगा अगले कुछ दिनों के अंदर एक बार फिर से आपको आना पड़ेगा और फिर से गाना पड़ेगा और मैं भी आकर आपको सुनना चाहूंगा करके। मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो या कारणाने की आपल्या समाजाच्या वतीने जे तुम्ही माझ्यासाठी 2019 मध्ये ज्या तळमळीने काम केलं होतं, म्हणून मी दिल्लीपर्यंत जाऊ शकलो, महाराष्ट्रातला मी खासदार झालो आणि मागच्या 5 वर्षामध्ये प्रामाणिकपणे जे जे मुद्दे मांडता येते ते मुद्दे मांडण्याचा मी प्रयत्न केले, जे जे काम करता येईल ते काम करण्याचा मी प्रयत्न केला। कुठे यश मिळालं, कुठे नाही मिळालं। आता पुन्हा निवडणूक जवळ आलेली आहे आणि मी लोकांना हे सांगणार नाही की मला मतदान करा। माझ्यापेक्षा कोणी चांगलं शिक्षित असेल, माझ्यापेक्षा कोणी चांगल्या रीतीने तुमचे मुद्दे लोकसभेमध्ये मांडणार असेल तर त्याला मतदान करा। फक्त जाती आणि धर्माच्या नावावर मतदान करू नका, कारण जेव्हा आपण जाती आणि धर्माच्या नावावर मतदान करतो तर आपल्याला परत काय मिळणार? जे उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे आहे मोठ्या मोठ्या पक्षातून, त्यांचा कारोबार काय आहे? ते विकासाच्या बाबतीत बोलणार नाही, त्यांचं काम काय आहे, त्यांचे धंदे काय आहे? तर एक उमेदवार दलित वस्त्यांमध्ये दारूचा धंदा सुरू करणार आहे, दारूची दुकानं सुरू करणार आहे, हे त्यांचा धंदा आहे। दुसरे जे आहे ते क्लब चालवणारे आहे, ते क्लब चालवणारे आहे। असं लोक लोकसभेमध्ये जाण्यास इच्छुक आहे। काहीतरी शिक्षणाची पात्रता असायला पाहिजे। आज एक चपरासीसाठी, एक पिऊनसाठी कुठेतरी नोकरीच्या ॲडव्हर्टाइजमेंट पेपरमध्ये येतं तर त्याच्यामध्ये लिहिण्यात येतं की शैक्षणिक पात्रता कमीत कमी 8वी आहे, 9वी आहे, 10वी आहे। एक फक्त पिऊनसाठी, चपरासीसाठी। मग हे लोक कोण आहे? जे देशाचा कायदा बनवणारे आहे, लोकसभेमध्ये जाणारे आहे आणि त्यांची शैक्षणिक पात्रता काय आहे? तर 4थी पास, 6ठी पास, 8वी पास। याच्या बाबतीत विचार करण्याची गरज आहे। मी आपल्या समाजाचा ऋणी आहे आणि मी कितीही काहीही केलं तर मी आपला ऋण फेडू शकत नाही, कारण मला माहित आहे की 2019 मध्ये आपण माझ्या विजयासाठी जे काम केले होते त्याचा मी कधीही ऋण फेडू शकणार नाही। पण माझ्या सोबत माझे बंधू अरुण भाऊ बोर्डे साहेब आहे, त्यांची ताकद होती आणि यावेळी सगळ्या राजनैतिक पक्षांनी
एक षडयंत्र रचलेलं आहे आणि ते षडयंत्र म्हणजे काय आहे तर इम्तियाज जलीलला कसे येथे पाळायचं आहे. सगळे राजनैतिक पक्ष एकत्र येऊ लागलेले आहे आणि त्यांचा एकच ध्येय आहे की इम्तियाज जलीलला इथून पाळायचे आहे. का? कारण मी लोकसभेमध्ये 553 खासदार आहे, देशातले 553 खासदार आहे आणि आपल्याला या गोष्टीचा अभिमान असायला पाहिजे की सगळ्यात जास्त प्रश्न नरेंद्र मोदी आणि त्यांची सरकारला कोणी विचारलं असेल तर तुमच्या खासदार इम्तियाज जलीलने विचारलेले आहेत. आणि ते कोणते प्रश्न आहे? ते बेरोजगारीचे प्रश्न आहे, ते महिलांच्या संदर्भातले प्रश्न आहे, महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भातले प्रश्न आहे. माझ्या गोरगरीब मुलांसाठी आपण काय नवीन स्कीम्स आणता येतील, काय नवीन प्रोजेक्ट्स आणता येतील याच्या बाबतीत आम्ही प्रश्न विचारलेले आहे. मला जेव्हा नरेंद्र मोदी साहेब एक भाषण ठोकतो लोकसभेमध्ये आणि ते सांगतो की 2020 तक, भाई और बहनों, 2020 मार्च तक इस देश के अंदर हर बेघर को घर मिलेगा और सिर्फ घर नहीं मिलेगा, घर के साथ नल मिलेगा और नल के साथ जल मिलेगा. न हमें घर मिला, न नल मिला, न जल मिला. जेव्हा कोणी त्यांना प्रश्न विचारत नाही, मी इम्तियाज जलील लोकसभामध्ये उभे राहून हे प्रश्न नरेंद्र मोदी साहेबांना विचारलं की माझ्या शहरामध्ये 85,000 गोरगरीब लोकांनी अर्ज भरला होता की प्रधानमंत्री आवास योजनेतून आम्हाला एक पक्का घर मिळेल. मी उभे राहून नरेंद्र मोदी साहेबांना हे विचारलं कि मोदी जी, आप गरीबों को सिर्फ सपना दिखा रहे हैं, आपने झूठ बोला है. अगर आप सच बोले हैं तो बताओ मुझे औरंगाबाद के अंदर एक ऐसा घर जो प्रधानमंत्री आवास योजना के तहत किसी एक गरीब को दिया गया हो. मग त्यांचे मंत्र्यांनी मला येऊन सांगितलं, आप मोदी जी को कह रहे हैं कि वो सपना दिखा रहे हैं. मैं बोला हाँ, मैं मोदी जी को कह रहा हूँ वो सपना दिखा रहे हैं. तो बोले आपको मालूम है कि मोदी जी ने कितने लाख घर देश भर में बताए हैं. मैंने कहा कि मैं देश का नेता नहीं हूं, मैं औरंगाबाद के इन गरीबों का, दलितों का, मुसलमानों का, पिछड़ों का, वंचितों का नेता हूं और मैं उनकी आवाज बनकर यहां पर खड़ा हुआ हूं. मला अभिमान या गोष्टीचा आहे. मी आज खासदार आहे, उद्या राहणार नाही राहणार मला माहित नाही, पण या गोष्टीचा अभिमान राहील की ज्या जालना रोडवर एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचा स्मारक उभे राहणार होतो त्याचा विरोध केला इम्तियाज जलीलने.